नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुपतीनाथ व्रत पूजा कशी करायची हे बघणार आहोत। त्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पशुपती व्रत कसा केला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत। पशुपती व्रताचा उपवास कसा केला जातो, नेमका पशुपती व्रत काय आहे, पशुपतीनाथ व्रताची महिमा काय आहे, पशुपतीनाथ व्रत केल्याने आपल्याला काय लाभ होतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला दिली जातील। पशुपतीनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत। जेव्हा तुम्ही हे व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्याची महिमा कळेल। या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। हे व्रत केल्याने तुमची रखडलेली कामे सहज पूर्ण होतील। एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथच्या चरणी जाल तेव्हा देवाचे देव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ नक्कीच तुम्हाला देतील, असे शिवपुराणामध्ये सांगितले आहे। शिवमहापुराण आणि स्कंद पुराण या दोन्हीमध्ये उल्लेखित पशुपती व्रताबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। वर्षभरातील कोणत्याही महिन्यातील 5 सोमवारी हे व्रत पूर्ण निष्ठेने, श्रद्धेने, भक्तिभावाने जो करतो महादेव त्या व्यक्तींची इच्छाची पूर्तता नक्कीच करतात। तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या, मनोकामना असू द्या, जिच्या अनेक वर्षांपासून अनेक दिवसांपासून अपूर्ण आहेत, अतृप्त आहेत, त्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी वर्षातील कोणत्याही 5 सोमवारी आपण पशुपती व्रत अवश्य करा। इच्छापूर्ती करणारे हे व्रत मानलं जातं। खरं तर शिव महापुराणात, स्कंद पुराणात याविषयीचे अनेक नियम सांगितले आहेत। साधकाने कोणकोणत्या नियमांचे पालन करावे, कोणत्या वस्तू दान करावे, अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे। आजच्या काळात प्रत्येकालाच या सर्व नियमांचे पालन करणे शक्य होत नाही, म्हणून अत्यंत साध्या सोप्या भाषेत शास्त्रात मान्य होईल अशा प्रकारे हे पशुपती व्रत कसं करावे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। सोमवारच्या दिवशी आपण लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे। जल अर्पण करण्या म्हणजेच तांब्याभर जल दोन्ही हातात उंचावून सूर्याकडे पाहत अर्पण करायचे आहे, ओम सूर्याय नमः म्हणत। नंतर आपण शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा करावी। मंदिरात केली जाणारी पूजा आज मी तुम्हाला घरी करून दाखवणार आहे, कशी केली जाते ते। ही पूजा मंदिरात करायची आहे। मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या 4ही पूजा कराव्या लागतील, म्हणून अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुपतीनाथ व्रताची पूजा करता येईल। सकाळच्या पूजेमध्ये लागणारे साहित्य, यामध्ये आपण धोत्र्याचे फूल, फळ, फुले, पांढरी फुले घेतलेली आहेत। यानंतर अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, चंदन, भस्म, कापूर, पाणी, कच्चे दूध गाईचे, खडीसाखर, गंगाजल, 2 फळे, अगरबत्ती, महादेवांसाठी वस्त्रमाळ घेतलेली आहे। इथे मी शमीचे पाने पण घेतलेले आहेत। पशुपतीनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी? सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्तामध्ये आंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे। बरेच लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फुलं ठेवतात, असा कोणताही नियम नाही। जर तुमच्याकडे धोत्र्याचे फूल नसेल तर काही हरकत नाही, कारण देवाचे देव महादेव भोळे आहेत, भोलेनाथ आहेत, त्यांना या गोष्टींची गरज नाही। फक्त ते भक्तांचं प्रेम बघतात। पूजेचे ताट बनवताना हे लक्षात ठेवा, 2दा पूजा होईल एवढे सामान सोबत ठेवा, म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची पूजा होईल। मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात उपवासाचा संकल्प करा। सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येत असतात, त्यामुळे त्यांनी वाहिलेले फुले, बेल, पाने शिवलिंगावर असतात। त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या। त्यानंतर पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करा। पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा, अभिषेक केलेले पाणी थोडंसं वाटीमध्ये धरा। पूजा करताना कोणतीही घाई करू नका, शांततेत पूजा करून घ्या। पूजा करतेवेळी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा। तांब्याभर जल घरातूनच घेऊन जायचं आहे, मंदिरातील पाणी वापरू नका। आपल्या घरात आपण ज्या ज्या गोष्टींची प्राप्ती करू इच्छिता त्या घरातील जलाने आपण भगवान शंकराचा अभिषेक करायचा आहे व त्यानंतर शिवलिंगाला कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा। त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे। यानंतर नंदीलाही कच्च्या दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक केल्यानंतर शिवलिंगाला चंदन, भस्म लावून घ्यायचं आहे। मंदिरामध्ये आपल्याला
शिवलिंगासोबत नंदीचीही पूजा करायची असते। असे म्हणतात की नंदीच्या कानामध्ये आपली एखादी इच्छा बोललेली असेल तर ती महादेवापर्यंत पोहोचते, म्हणून आपल्याला शिवलिंगासोबत नंदीचीही पूजा करायची आहे। शिवलिंगाला भस्म लावताना आपल्याला 3 बोटांनीच भस्म लावायचं आहे। ही 3 बोटे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत। महादेवाच्या पूजेमध्ये बेलपत्राचा वापर अगदी अत्यावश्यक मानला जातो। बेलपत्र घेऊन जायचं आहे, बेलपत्र पालथी घालूनच व्हायचे आहेत। अशा प्रकारे ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। महिलांनी फक्त नमः शिवाय असा जप करायचा आहे। त्यानंतर बेलाची पाने, धोत्र्याचे फूल, फळ आणलेली सोबत इतर फुले देवाला वाहून घ्यायची आहेत। त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाकाव्यात। अक्षदा ह्या अखंड असाव्यात, तुटलेल्या नसाव्यात। देवाच्या पाया पडावे। त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे। पूजेसाठी लागणारी बेलाची आणि शमीची पाने आपल्याला अगोदरच्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत, म्हणजेच रविवारीच तोडायची आहेत, कारण बेलाची आणि शमीची पाने ही सोमवारच्या दिवशी तोडली जात नाहीत। त्यानंतर संपूर्ण दिवसभर व्रत उपवास करायचा आहे, फलाहार करायचा आहे। जी काही फळे असतील ती फळे खाऊन संपूर्ण दिवसभर राहायचं आहे। तर ही झाली सकाळची पूजा। संध्याकाळची पूजा कशी करायची? सायंकाळी जेव्हा सूर्य मावळू लागेल म्हणजेच प्रदोष काळी पुन्हा एकदा शंकराच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करायची आहे। तर संध्याकाळची पूजा करते वेळेस तुम्हाला सर्वप्रथम कणकीचे 6 दिवे बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर एखादा गोड पदार्थ बनवून घ्यायचा आहे। लक्षात असू द्या की सकाळी ज्या मंदिरात पूजा केली आहे त्याच मंदिरात सायंकाळची पूजाही करायची आहे। शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले 5 कणकीचे दिवे शिवलिंगासमोर लावायचे आहेत। उर्वरित राहिलेला 1 दिवा तुम्ही तुमच्यासोबत ठेवायचा आहे। त्यानंतर देवाला आणलेला नैवेद्य किंवा प्रसाद याचे 3 हिस्से करायचे आहेत आणि देवाला नमस्कार करायचा आणि मनातील इच्छा देवाला सांगायची आहे। नंतर प्रसादाचे 2 हिस्से देवासमोर ठेवायचे आहेत आणि 1 हिस्सा तुम्हाला सोबत घेऊन घरी यायचं आहे। घराजवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घराच्या दारात आणलेला 1 दिवा आहे तो उजव्या हाताला दिवा लावायचा आहे आणि तो दारात ठेवून मगच घरात प्रवेश करायचा आहे। उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करायचा आहे आणि इतर कोणालाही देता येणार नाही, तो स्वतःच ग्रहण करावा लागेल व त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकतात। या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल। अशाच पद्धतीने बाकीच्या 4ही सोमवारी पूजा करून घ्यावी तर तुमचा पशुपती व्रत संपन्न होईल। पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन कसे करावे? पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन हे 5व्या सोमवारी करता येते। उद्यापन करतेवेळी उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळायच्या 40 मिनिटे अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर 40 मिनिटांनी करू शकतात। उद्यापन करते वेळेस आपल्याला 1 नारळ व 11 रुपये किंवा 21 रुपये, 51 रुपये यथाशक्तीप्रमाणे आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि उद्यापन करते वेळेस 108 तांदूळ किंवा गहू किंवा बेलपान देवाला अर्पण करावे लागतात। पण अर्पण करते वेळी सगळे एकदाच अर्पण करायचे नाहीत, एक एक करून तुम्ही ते अर्पण करावेत आणि आपली मनोकामना देवाला सांगावी। अशा प्रकारे आपण वर्षातील कोणत्याही महिन्यात सलग 5 सोमवार करायचे आहेत। प्रत्येक वेळी आपली इच्छा मनोकामना बोलून दाखवायची आहे। तर अशा प्रकारे पशुपतीनाथ व्रताची पूजा करायची आहे मंदिरात जाऊन। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।